श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 बसप्पाचे दैन्यहरण केले. प्रत्येक जीव हा त्याच्या प्राप्तानुसार सुखदुःख भोगत असतो. श्री स्वामींची निस्सिंब निरपेक्ष भावाने भक्ती केली असता भक्ताचे कल्याण स्वामी सद्गुरू कसे करतात याची एक हृदयकथा रचनाकारांनी इथे सांगितली आहे. महाराज हे मंगळवेढ्यास निवास करून असताना ते अधिकाधिक काळ जवळच्या जंगलातच असत. एकदा त्याच गावातील कोणा बसप्पा तेल्याने त्यांना रानात काट्यांच्या शय्येवर पहुडलेले पाहिले आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहे ते ओळखून तोही त्यांच्या नित्य सहवासात आणि सेवेत राहू लागला. त्याचा भक्तिभाव समर्पण वृत्ती पाहून समर्थाने त्याच्यावर कृपा करायचे ठरवले. एका रात्री ते बसप्पाला एका घनदाट जंगलात घेऊन गेले. तिथे त्यास अनेक सर्प दाखवून हवे तेवढे तुझ्या वस्त्रात बांधून घे असे म्हणाले. पण बसप्पा काही ते साप घ्यायला तयार होईना. तेव्हा महाराजांनी त्यास आग्रह केला. त्या श्रींच्या आज्ञेचा आदर करीत त्याने एक सर्प वस्त्रात गुंडाळून घेतला. गावात परत येऊन पाहतो तर त्या सर्पाचे एका सुवर्ण लगडीत रूपांतर झालेले. या प्रकारे महाराजांनी आपल्या निजभक्तास दैन्य दूर करून त्यास सुखी केले. पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ हाती येता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया तया भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी आपली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणाचे भाषण न करीती कवणाचे गृहान जाती दुष्टोत्तरे जनताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुखदुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणवन दोन्ही जयांसारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरेन पडी त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खूण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपाकटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकळ ब्रह्मांड नायका कृपाघना भक्तपालका पापताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागला दिशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणी हासत कुटील जनतयाते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरिला वेड्या झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले आम्ही आधीच निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागिले. बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनपवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देयभान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापेला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत
तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या निघाले, सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणे. माथा टेवी स्वामींचरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याचे बोलती यतीश्वर, घरी जावे तास सत्वर. सुखे करावा संसार, दारापुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची, वार्ता नुरेची धन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असा तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पापताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शने निरसोन. जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचं चरित्र. मन करोनिया स्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामीचरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविकत परिसोत, पंचदशोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. फलश्रुती, या अध्यायाच्या वाचनाने उपासकाचे प्रापंचिक दैन्य दुःख हे दूर होते, त्यास धनसंपत्तीचा लाभ होतो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ही नानेही तयाला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगासी भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या विण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.